तर इथे दृश्य आपण सध्या पाहतोय। आज समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण हे पार पडते आणि आता याच लोकार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर राज्यातील काही प्रमुख नेते या ठिकाणी दाखल झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर आज समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या म्हणजेच इगतपुरी ते आमणे या शेवटच्या 76 किलोमीटरच्या टप्प्याचं लोकार्पण हे पार पडते। यासाठी राज्याचे सर्व महत्त्वाचे नेते या ठिकाणी दाखल झाल्याचं सध्या पाहायला मिळते। ही दृश्य आपण थेट इगतपुरी या ठिकाणाहून पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे या ठिकाणी दाखल झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। समृद्धी महामार्ग जो महायुती सरकारचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता आणि याच प्रकल्पासाठी आता राज्यातील प्रमुख नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्य आपण पाहतोय। मुंबईकरांना फक्त 8 तासात आता नागपूर गाठता येणार आहे। नाशिक इथून मुंबई फक्त 2.5 तासात गाठणं हे शक्य होणार आहे। त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण हे पार पडतंय। समृद्धी महामार्ग 6 लेनचा 120 मीटर रुंदीचा आणि 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। राज्यातील सर्व प्रमुख नेते आता समृद्धी महामार्गाच्या या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी या ठिकाणी दाखल झालेले अगदी काही वेळात हे लोकार्पण होतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार दाखल झालेत, काय अधिक माहिती? अंकिता, जे 76 टप्प्याचा जो काही शेवटचा टप्पा आहे 70 किलोमीटरचा, त्याचं उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार त्याचप्रमाणे मंत्री दादा भुसे असतील, आमदार किसन कटोरे, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावकर यांच्या उपस्थितीत हा पार पडतो। आता कोनशिलाचे उद्घाटन जे आहे ते मान्यवरांच्या हस्ते झालेले आहे। आता रिबिन कापून या बोगद्याचं उद्घाटन म्हणजे 76 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आपल्याला दिसतात आणि आता या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन जे आहे ते हे सर्वच मान्यवर करताना आपल्याला पाहायला मिळतात। अंकिता, निश्चित त्यामुळे ही दृश्य आपण सध्या पाहतोय कुणाल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते आता या बोगद्याचं लोकार्पण सध्या झाल्याचं पाहायला मिळतंय। ही लाल फीत कापून त्यांनी या बोगद्याचं लोकार्पण केलेलं आहे। त्यामुळे आता 76 किलोमीटरचा हा बोगदा, हा जो टप्पा आहे तो आता सुरू झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। एकंदरीतच आता या पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल कुणाल? आता मुख्यमंत्री त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री हे दोघेही या समृद्धी महामार्गातून प्रवास करणार आहेत आणि ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या समृद्धी महामार्गावरती आता गाड्यांचा ताफा जो आहे तो लागलेला आहे आणि या ताफ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हा जो शेवटचा टप्पा आहे या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अंकिता, निश्चित कुणाल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या आमणे ते इगतपुरी या सगळ्यात शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण अखेर पार पडलेलं आहे। त्यामुळे महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग याचं लोकार्पण, याच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आता पार पडलंय। खरं तर टप्प्याटप्प्यांमध्ये या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केलं जात होतं आणि आता इगतपुरी ते आमणे जो सगळ्यात शेवटचा टप्पा आहे त्याचं लोकार्पण देखील पार पडलंय। हा जो बोगदा आपण पाहतोय इगतपुरीचा बोगदा, हा अतिशय महत्त्वाचा बोगदा आहे आणि सुसह्य अशा सुसज्ज व्यवस्थांसोबत हा टप्पा तयार करण्यात आलेला आहे, हा बोगदा तयार करण्यात आला आहे आणि याच बोगद्याचं लोकार्पण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी लाल फीत कापून या बोगद्याचं, या टप्प्याचं लोकार्पण केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता जो महायुती सरकारचा हा प्रकल्प होता की मुंबई आणि नागपूर म्हणजेच महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडता यावं, यासाठी या समृद्धी महामार्गाची आखणी करण्यात आली आणि आता या समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमणे जो 76 किलोमीटरचा टप्पा आहे, या टप्प्याचं लोकार्पण हे पार पडलेलं आहे। त्यामुळे मुंबईकरांना आता अगदी फक्त 8 तासात नागपूर गाठता येणारे
मुंबई आणि नागपूरमधलं अंतर अवघ्या 8 तासांवर येऊन ठेपलेलं आहे, तर नाशिक इथून मुंबई फक्त 2.5 तासात गाठणं हे शक्य होणार आहे। एकंदरीतच मुंबई आणि नागपूरकरांसाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण मुंबई ते नागपूर आता हे अंतर फक्त 8 तासात कापता येणार आहे। 150 किलोमीटर वेगानं प्रति किलोमीटर गतीनं प्रवासासाठी या महामार्गाचे डिझायनिंग करण्यात आलेलं होतं, त्यामुळे आता या दोन्ही शहरांमधलं अंतर आता अवघ्या 8 तासांवर येऊन ठेपलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झाल्यामुळे आता या मार्गाची या शेवटच्या टप्प्यावरून वाहतूक देखील लवकरच सुरू करण्यात येईल। सध्या राज्यातले हे सर्व प्रमुख नेते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या बोगद्याची पाहणी करताय। हा बोगदा कशा पद्धतीने तयार करण्यात आला याचा आढावा घेतला जातोय आणि त्यानंतर हे तीनही महत्त्वाचे नेते माध्यमांशी संवाद साधतील। त्यावेळी हे तीनही नेते कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतात, काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर समृद्धी महामार्गासोबतच आता यापुढे महायुती सरकारचा असाच कुठल्या प्रकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। समृद्धी महामार्ग जो अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प, त्याचा शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण हे पार पडलंय। मुंबई आणि नागपूर या दोन्ही शहरांमधलं अंतर अवघ्या 8 तासांवर येऊन ठेपलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण हे पार पडलेलं आहे। यावेळी महायुती सरकारमधील काही महत्त्वाचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे एकंदरीतच हा अतिशय महत्त्वाचा टप्पा हा आता पार पडलेला आहे। शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण हे पार पडलंय, त्यामुळे समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं आता लोकार्पण पार पडलंय। त्यामुळे इगतपुरी ते कसाराचं अंतर अवघ्या 8 मिनिटात कापता येणार आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं। तर यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे देखील उपस्थित होते। काहीच वेळात या बोगद्याचं पाहणी केल्यानंतर हे तीनही नेते माध्यमांशी संवाद साधतील आणि त्यानंतरच ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।